समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक मुंबई महापालिका शाळांमध्ये सक्तीचे करण्याची मागणी झाली आहे। विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी तसा प्रस्तावच दिला असून त्यावरून वाद रंगलाय। एमआयएमने याला विरोध केला असताना ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या मनसेसह सत्ताधारी भाजपनेही या प्रस्तावाला पाठिंबा दिलाय। मनाची शते ऐकता दोष जाती, मती मंदते साधना योग्य होती। चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी, म्हणे दास विश्वासत मुक्ती भोगी। अशी फलश्रुती असलेले समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेले मनाचे श्लोक। या 205 श्लोकांमधून आपलं मन कुठे गुंतवावं, काय टाळावं याची शिकवण दिली आहे। मात्र यावरून मुंबई महापालिकेत वेगळंच राजकारण रंगलं। माजी महापौर आणि विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेला एक प्रस्ताव दिलाय। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये मनाचे श्लोक दररोज म्हणणं सक्तीचं करावं, असा हा प्रस्ताव आहे। मनाचे श्लोक हे आपल्या रामदास स्वामी समर्थांच्या लिखित असलेले ते मनाचे श्लोक आहेत। खरं म्हणजे मला आत्ता कळतंय आपल्या माध्यमातून की कुठेतरी कोणीतरी विरोध केलाय। खरं म्हणजे विरोध करायची गरजच नाही। महापालिका मुंबईमध्ये जेवढ्या शाळा आहेत, मग त्या खाजगी असतील, अनुदानित असतील, प्रायव्हेट असतील, त्यांनी सगळ्यांनी हा अभ्यासक्रम घ्यावा हेच म्हणणं असेल। मात्र या प्रस्तावाला एमआयएमनं विरोध केलाय। कोणत्याही एका धर्मातलं साहित्य शाळांमध्ये सक्तीचं करणं योग्य नसल्याचं एमआयएमचे गटनेते विजय उबाळे यांचं म्हणणं आहे। कोणाचाही विरोध नसेल, पण आमचा विरोध आहे। मी एमआयएमचा गटनेता म्हणून गटनेता आणि आमचे जेवढे नगरसेवक आहेत सर्वांचा ह्या गोष्टीला विरोध आहे, या ठरावाला विरोध आहे। विरोध ह्याच्यासाठी मनाच्या श्लोकांना विरोध नाही आहे, तर मनाचे श्लोक हे महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सक्तीचे करावे ह्याच्यासाठी आमचा विरोध आहे। आणि महानगरपालिकेच्या शाळा ह्या धर्मनिरपेक्ष आहेत आणि तिथे एका विशिष्ट धर्माचं साहित्य लादलं जात आहे, तर ही आणि अनिवार्य केले जाते, तर ही गोष्ट चुकीची आहे। भाजप आणि मनसेचा पेडणेकरांच्या प्रस्तावाला पाठिंबा आहेच, शिवाय त्यांनी एमआयएमनं केलेल्या विरोधावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। राष्ट्रप्रथम या नयाने ज्या काही गोष्टी येतील त्या शिक्षणामध्ये समावेश केला पाहिजे, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे। आता किशोरीताई पेडणेकर यांनी हा प्रस्ताव दिलाय, तो प्रस्ताव महापालिकेमध्ये येईल, महापालिकेमध्ये त्यावर सविस्तर चर्चा होईल। परंतु या प्रकरणामध्ये राष्ट्रप्रथम आणि राष्ट्र विचाराला स्थान देण्याचं काम शिक्षणामध्ये निश्चितपणे केलं जाईल। एमआयएमनी कितीही विरोध करू द्या, त्याचा काहीही फरक पडणार नाही। परंतु मनाचे श्लोक जर सक्तीचे करत असतील शाळामध्ये, तर त्यात गैर काय आहे की विद्यार्थ्यांना, म्हणजे आम्ही शाळेत असताना कंपल्सरी जरी नसलं तरी आमच्या वेळेला देखील शिक्षक मनाचे श्लोक पाठ करून घ्यायचे। त्याचा मागे उद्देश हा होता की मुलांचे उच्चार चांगले सुधारावेत, उच्चारामध्ये स्पष्टता यावी, हा त्यामागचा जर चांगला हेतू असेल तर मला वाटतं मनाचे श्लोक घेतल्याने काय बिघडणार आहे। एमआयएमने सुद्धा हा थोडासा ब्रॉड माइंडेडनी हा विषय घ्यायला हवा स्वतः। एकीकडे किशोरीताईंच्या या प्रस्तावावरून वाद रंगला असताना त्यांनी संविधानाचा अपमान केल्याचा आरोप झाला। त्यावर आपला तसा हेतू नसल्याचं सांगत त्यांनी माफीही मागितली। माझा उद्देशच वेगळा होता की चांगला नागरिक, मग तो कुठल्याही जाती पंथाचा असावा, चांगला घडावा आणि आमचं जे संविधान आहे देशाचं, त्या संविधानाचे कर्तव्य आणि अधिकार हे नागरिक चांगला घडल्यानंतर त्याला जास्त प्रमाणे कळेल अशा उद्देशाने वापरला आहे। पण तरी पण कोणाची मनं दुखली असेल तर मी माफी मागते। पुन्हा अशी जोडणी माझ्याकडनं कधीच होणार नाही। पेडणेकरांनी मागितलेल्या या माफीमुळे मनाचे श्लोक आणि संविधानाच्या तुलनेच्या वादावर पडदा पडला। तरी मनाचे श्लोक सक्तीचे करण्याच्या त्यांच्या प्रस्तावावर 9 तारखेला सर्वसाधारण सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे। मराठी अनिवार्य असलेल्या सर्व शाळांमध्ये सक्तीचा विचार केला जाऊ शकतो अशी माहिती असून खासगी शाळांमध्येही मनाच्या श्लोकांची सक्ती करण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचं पेडणेकरांनी सांगितलंय। याआधी भाजपच्या माजी नगरसेविका समिता कांबळे यांनी शाळांमध्ये योग सक्ती करण्याचा प्रस्ताव प्रशासनानं फेटाळला होता। असे वाद टाळून पालिका शाळांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। वेदांत नेपसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।